मगा शेतकरी आले होते माझ्यासोबत, कोण होते, हेच होते, की हे आता टोकन यंत्रानं पेरलं, हे थोडंसं भारी जाते, याला जास्त खर्च येते, स्वतःकडे सगळ्या प्रकारचे आधुनिक अवजार आहेत, दुसऱ्यांचं काय भावानं पेरता? सोयाबीन पेरणी आता 700 रुपये बॅग. आणि यांच्या शेतामध्ये मात्र ही पेरणी फुकट होते. आता हे मजाक म्हणून नाही आहे, खरोखर हे एक आर्थिक शास्त्राचा भाग आहे जे रवी भाऊंनी समजला. आपण त्यांच्याकडून सविस्तर ऐकू. पण तर कशी फुकटात झाली सांगा? पेरणीचं कॅल्क्युलेशन जर आपल्याला काढायचं आहे, आपण ट्रॅक्टरनं जर आपण सरासरी पेरतो हा. तर आपल्याला 30 किलो बियाणं लागतंच. बरोबर आहे. म्हणजे लोकांना 3500 रुपयाचं बियाणं लागतं आणि त्याच्यानंतर पेरणीचा खर्च 700, म्हणजे किती झाले? 4200 रुपये सरासरी एका एकरावर पेरणीचा खर्च येतोय. आणि आता तुम्हाला किती आला? मला याच्यात बियाणं लागलाय 22 किलो. आता पेरणीचा खर्च काय आला? मला पेरणीचा 500-600 रुपये बर, एका गळ्याला दिले की. एका गड्याला एक 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 गडी सहज मध्ये टोकते. बर, 500 रुपयात. काही शेतकरी आहेत स्वतःच्या घरचं करतात तर ते 1.5-2 एकरापर्यंतही पेरतात, परंतु मजूर आहे तो 500 रुपयामध्ये 1 एकर सहज पेरू शकतोय. सोबत हे सांगतात 100 रुपये त्याला नाश्ता गिस्ता काय पाहिजे ते पण खुश राहायला जरासं हे करण्यासाठी. 600 रुपये आपण पकडू एका एकराचे. किती रुपये झाले यांचे? आणि तिकडे ट्रॅक्टरने पेरणी करायला खर्च किती येतोय? 4200. किती रुपयाने फायदा आहे? म्हणजे माझा अनुभव आहे की जर तुम्ही 500 रुपये एकर प्रमाणे दिलं उधळा, त्याने 1 एकर करतो तो 2 एकर करतो दिवसाचा, 1000 रुपये रोज पाळू शकतो. त्या मजुराला जरी शिल्लक पैसे जात असतील पण फायद्यात कोण आहे? आपण आपल्यापैकी अनेक जण टोकन यंत्रानं पेरणी जर करत असतील, त्यांचा जर अनुभव ऐकला तर तुम्हाला दिसेल टोकन यंत्रानं पेरणी केली की तिथंच आपण जिंकलो. तिथंच आपलं 1.5 ते 2 क्विंटल उत्पादन वाढलं. बेड करा का नका करू, बगर बेडचं पण. कारण याच्यामध्ये झाडाची संख्या कशी आहे? बराबर एका एका टिचीवर झाड आहे. आणि तुम्हाला हे गणित समजलंय, यामुळे उत्पादन वाढतं. पण ट्रॅक्टरनं जर सोयाबीन पेरलं तर काय काय प्रॉब्लेम येतात? प्रॉब्लेम आहे सारखं नाही होत त्याच्यात. बरोबर, म्हणजे एक तर एका जागी जास्ती पडल, कुठेतरी कूड तयार होतो कुठेतरी एकसारखे. आणि जास्त झाडं झाले तर शेंगा लागतात का? नाही. आणि कुठं गॅप पडतात आणि तिथंच उत्पादन घटलं. जे 1.5 ते 2 क्विंटल वाढणार आहे ना, ते याला पण झालं. म्हणजे म्हणजे ते जर आता या पेरणीमध्ये ऍड केलं तर किती पैसे वाचले?